मोबाईल ही काळाची गरज राहिली नसून ते एक व्यसन झालंय. कारण मोबाईल हातात नसला की माणूस चलबिचल होतो. माणसाच्या हातात सतत मोबाईल हवा असतो आणि याचाच फायदा काही अति मेहनत घेणारे आणि स्वतःचा फायदा बघणारे गरजू लोक घेतात. म्हणजे चोर घेतात. काही बहादर चलाकीने बरोबर नजर मारून मोबाईल उडवतात. चोरट्यांसाठी सगळ्यात चांगली जागा म्हणजे गर्दी, आणि गर्दी म्हणजे आपल्याकडे रेल्वे स्थानक शिवाय दुसरं काय असणार. याच गर्दीचा फायदा घेत चोरटे हा मोबाईलवर हात साफ करतात. मात्र कधी कधी ही चोरीची घटना कुणाच्या मोबाईलमध्ये तर कधी CCTV कॅमेरामध्ये कैद होतात. असाच एक चोरीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होतोय, ज्यामध्ये फक्त 3 सेकंदात चोर एका व्यक्तीचा मोबाईल एकदम शातीर पद्धतीने फक्त 3 सेकंदात गायब करतो. लोकलमधील गर्दीचा फायदा घेत चोरटे प्रवाशांच्या वस्तूवर डल्ला मारतात. म्हणूनच लोकलमधून प्रवास करताना अनेक जण मोबाईल चोरी जाणार नाही याची काळजी घेतात. मात्र एखादा चोरटा PhD केलेला निघतो, अन्य घटना घडते. या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की ट्रेनमध्ये खिडकीच्या बाजूला एक व्यक्ती निवांत मोबाईलमध्ये बघत बसलाय. यावेळी ट्रेन प्लॅटफॉर्मवर थांबली असून एक व्यक्ती खिडकीच्या आजूबाजूला फिरताना दिसत आहे. हा चोर असून तो खिडकीजवळच्या व्यक्तीच्या हातातील मोबाईलचं निरीक्षण करत आहे. योग्य वेळ साधण्याची वाट बघत आहे. चोरानं व्यक्तीचं व्यवस्थित निरीक्षण करून त्याचा अंदाज घेतला. त्यानंतर मोबाईल वापरणाऱ्या व्यक्तीच्या हातातून मोबाईल हिसकावतो. हा व्हिडिओ बघताना तुम्हाला कळणारही नाही की हा चोर क्षणात कशा प्रकारे व्यक्तीच्या हातातून मोबाईल लंपास करून पसार होतो. मोबाईल चोरल्यानंतर त्या व्यक्तीलाही क्षणभर काही कळत नाही. त्यानंतर तो ट्रेन बाहेर जाऊन चोराचा शोध घेण्याचा प्रयत्न करतो. मात्र एकदा चोराची नजर तुमच्या वस्तूवर पडली की समजा ती गेलीच. आणि इथंही असंच झालं. तुम्हीही प्रवासादरम्यान ट्रेनच्या खिडकी किंवा दरवाजाजवळ मोबाईल वापरत असाल तर सावधान. मोबाईल फोन हा टाईमपासचे चांगले साधन बनले. विशेषतः ट्रेन किंवा बसने प्रवास करताना मोबाईलमुळे वेळ कसा निघून जातो कळत नाही. मात्र मोबाईलमध्ये इतकंही गुंतून राहणं महागात पडू शकतं, कारण याचा फायदा घेत चोर तुमचा मोबाईल लंपास करू शकतात. हा व्हिडिओ आवडल्यास नक्की शेअर आणि लाईक करा. या व्हिडिओबद्दल आपल्याला काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि हो, नवीन असाल तर आमच्या व्हायरल मित्रमंडळ या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.